टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला अवनी लेकराने नेमबाजीमध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आहे। पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे। 19 वर्षीय अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या वर्ग SH1 मध्ये प्रथम स्थान मिळवले आहे। अवनीचं आज सर्वत्र कौतुक होत असलं तरी अवनीच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास अतिशय खडतर आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल जाणून घेणार आहोत। अवनी मूळची जयपूर शहरात राहणारी असून तिने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे। 2012 मध्ये झालेल्या एका कार अपघातानंतर ती स्पायनल कॉर्ड संदर्भातील एका आजाराने ग्रस्त आहे। यानंतर ती केवळ व्हीलचेअरने चालू शकते। असे असले तरी ती थांबली नाही। शूटिंगसाठी तिने आपल्या प्रयत्नात सातत्य राखलं। साधारण 2015 पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला। जयपूरमधील जगतपुरा क्रीडा संकुलात अवनी सराव करत होती। अवनीने क्रीडा क्षेत्रात जावं ही तिच्या वडिलांची इच्छा होती। सुरुवातीला अवनीने शूटिंग आणि तिरंदाजी या दोन्हीसाठी प्रयत्न केला, पण तिला शूटिंगमध्ये अधिक रस होता। अभिनव बिंद्रांच्या कामगिरीमुळे तिला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते। टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणं ही तिची इच्छा होती, जी आता पूर्ण झाली आहे।